या ठिकाणी पूर्ण स्टॉल लागलेले आहेत आणि या स्टॉलमध्ये विविध अशा आदिवासींनी बनवलेल्या क्रिएटिव्हिटीने बनवलेल्या अशा विविध वस्तू या स्टॉलमध्ये मिळताना आपल्याला दिसून येतात। लाकडापासून बनवलेले काही वस्तू असतील, त्याच्यानंतर वारली पेंटिंग असेल, वीर क्रांतीवीरांचे फोटो फ्रेम असतील किंवा आदिवासींचे विविध टी शर्ट असतील, पुस्तकांचे स्टॉल असतील, अशा अनेक गोष्टी या स्टॉलमध्ये विकताना आपल्याला दिसून येतात। हा पूर्ण माहोल बघितल्यानंतर एक खूप मोठं आदिवासींचं महासंमेलन या ठिकाणी होतं आणि या महासंमेलनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे देश विदेशातून विविध राज्यातून आपली लोक येत असतात आणि पूर्ण आदिवासी एकत्र येऊन पुढे काय करावं अशा अनेक विषयांवरती चर्चासत्र ठेवली जातात आणि त्या सत्रांच्या माध्यमातून आदिवासीला एक वेगळी दिशा देण्याचं काम या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाच्या माध्यमातून केलं जातं आणि यासाठीच हा दरवर्षी महासंमेलन ठेवला जातो। बजाओ 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 आदिवासी महासंमेलनामध्ये आलेले आहोत आणि आपले सबस्क्रायबर ताई दादा सर्वजण भेटले। जो असे जेव्हा भेटतात तर खूप आनंद होतो की आपण व्हिडिओ बनवतो त्यांच्यापर्यंत जातात आणि ते आवडीने बघतात। थँक्यू, जोहार। कुठून आहेत ताई? धरमपूर वरून आपले सबस्क्रायबर आहेत, सो थँक्यू। हा आदिवासी एकता महासंमेलन दरवर्षी होत असतो। हा 32वा आदिवासी एकता महासंमेलन आहे आणि या महासंमेलनाची 1992 पासून सुरुवात झाली असे सांगतात आणि विविध राज्यांमध्ये हा दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी हा संमेलन घेतला जातो जेणेकरून देश विदेशातील आदिवासी एक दिवस एकत्र यावे आणि या एक दिवसाच्या माध्यमातून आदिवासी समाजाला आलेल्या अडचणी आव्हाने कशी सोडवायला पाहिजे किंवा पुढे काय केलं पाहिजे यासाठी विचार विनिमय केला जातो। विविध असे विचार मंथन केले जातात आणि या सगळ्यांच्या माध्यमातून एक आदिवासी समाजाला दिशा भेटावी या उद्देशाने हा महासंमेलन ठेवला जातो। याच अनुषंगाने आपण या ठिकाणी विविध राज्यातून आलेल्या आदिवासी समुदायाचे वेगवेगळे नाच, विविध वाद्य आपल्याला यावेळी पाहावयास मिळत आहे। चलो प्रत्येक राज्याचा प्रत्येक विभागाचा वेगवेगळा नाच आपल्याला या वेळेस पाहावया मिळतो। या आदिवासी
आदिवासी बांधवांचा नाच जरा आगळा वेगळाच आहे. हातात विळा, मोठासा विळा घेऊन आणि ढोलाच्या ताळावरती नाच करताना आपल्याला दिसत आहेत. अशा प्रत्येक कुळाचा, प्रत्येक प्रदेशाचा, प्रत्येक जमातीचा वेगवेगळा नाच या आदिवासी महासंमेलनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. सर्वांना मी रवींद्र वडवी आणि आमचं जे पारंपरिक धान्य पिकांचं प्रदर्शन आहे, बियाणांचं प्रदर्शन आहे, रानभाज्या आहेत, रानमेवा आहे, त्याच्यामध्ये अतिशय दुर्मिळ गोष्ट अशी की ते आता सापडणे मुश्किल आहे, पण आम्ही कुठून तरी ते कलेक्शन केलेलं आहे. आणि एक आपला आदिवासी समुदायातील मावची जो समाज आहे त्याने या सर्व गोष्टी आजपर्यंत जतन केलेल्या आहे. ज्या मोहेंजोदरो किंवा इतर ज्या संस्कृती आहे, सभ्यता होत्या, त्या नष्ट झाल्या आहे, पण या मावची समाजाने आजपर्यंत या सर्व पिकांचं जतन केलेलं आहे. आज ही आदिवासी संस्कृती ही जिवंत संस्कृती आहे आणि मूळ संस्कृती हिने जतन केलेल्या या सर्व गोष्टी आहेत. आणि त्यांनी सेव्ह केलेल्या काही धान्य पिकं आहेत. हा सावा आहे. सावा हे पिकं आपण सध्या भगर म्हणून वापर करत असतो पूर्ण महाराष्ट्र. आणि हे जर कोठीमध्ये किंवा बोदडीमध्ये आम्ही ठेवत असतो आणि त्याला पूर्ण मातीने लिपलेल्या कोठीमध्ये ठेवत असतो आणि याच्यापासून भगर बनवतात. आणि हे जर जास्त प्रमाणात आपण साठवण केली म्हणजे तर जास्त वर्ष टिकण्यासाठी तर ते एक पिढी म्हणजे 100 वर्षापेक्षा जास्त टिकाऊ हे असं आहे. हे कोदाम नावाचं एक पीक आहे हे, आणि हे आम्ही सेव्ह केलेलं आहे. हे 50 वर्ष टिकलेलं आहे. हे आता कोणीही पिकवत नाही. कुठेतरी नष्ट होणाऱ्या ज्या पिकं आहे आम्ही सेव्ह करत आहोत. हे सर्व गोष्टी आम्ही प्रेझेंटेशनसाठी आलेलो आहोत. हे दुधी भोपळा, हा भोपळा आहे, हा दुधी आहे, इतके मोठे, याचेही खूप मोठ्या व्हरायटी आहे. पण आम्हाला जे उपलब्ध झालं ते आम्ही इथं प्रेझेंटेशन करत आहोत या महासंमेलनानिमित्त. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. जोहार. जय आदिवासी. थँक्यू. जोहार. तुम्ही पाहत आहात 32वा आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन आणि या संमेलनामध्ये आलेले हे सर्व आपले आदिवासी बंधू भगिनी. या महासंमेलनामध्ये जवळजवळ 5-10 लाख आदिवासी या भागांमध्ये आलेले आहेत. आणि तुम्ही बघत असाल कालपासून आपण या भागाचे विविध असे व्हिडिओ टाकत आहोत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आदिवासी बांधव आहेत ते आपापल्या प्रदेशातील आपापली संस्कृती, आपापले नाच या ठिकाणी प्रदर्शित करताना आपल्याला दिसून येत आहेत. आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्वजण उत्साहाने आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनामध्ये सहभागी झाल्याचे आपल्याला दिसत आहेत. भाऊ भेटलेले आहेत या महासंमेलनामध्ये आलेले आहेत. तर मित्रांचं नाव काय आणि या महासंमेलनामध्ये आल्यानंतर तुम्हाला हे सर्व बघून काय वाटेल? माझं नाव अनिकेत सयाजी बोरसे. मी सटाण्याहून आलेलो आहे. महासंमेलनामध्ये आल्यानंतर जी आमची जुनी संस्कृती आहे, जी आता 2000 नवीन जो युग आलेला आहे त्या युगानुसार आमचे आदिवासी काही बांधव आहेत ते आमची संस्कृती विसरून चाललेले आहेत. परंतु हे 32वा आदिवासी जे संस्कृती आमच्या पिंपळनेर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. इथं आल्यानंतर प्रथमच मी या ठिकाणी आलो. इथं आल्यानंतर ज्याप्रमाणे आमचा आदिवासी बांधव एकत्र झाला, आमच्या मनाला अतिशय आनंद वाटतो की असे जे आता जो कार्यक्रम आहे एवढा लोक एवढे एकत्र होतात, आम्हाला आनंद वाटतो. याच्या पुढे
जिथं काही हा कार्यक्रम असेल तिथं आम्ही 100% जाण्याचा प्रयत्न करू. काही आम्ही कामं असतात तरी बी 100% जाण्याचा प्रयत्न करू. एवढं सांगेल. जय आदिवासी, जय जवान. धन्यवाद. प्रत्येक ठिकाणी बघायला नजर जाईल तिकडे तुम्हाला विविध विभागातून आलेले आपले आदिवासी बांधव या ठिकाणी आपापला जो सांस्कृतिक नाच आहे तो प्रदर्शित करताना तुम्हाला दिसून येईल. या ठिकाणी हजारो लाखो असे आपले आदिवासी बांधव वेगवेगळ्या जिल्ह्यातून, राज्यातून, तालुक्यातून या ठिकाणी आलेले आहेत आणि देश विदेशातूनही या आदिवासी सांस्कृतिक महासंमेलनामध्ये विविध पाहुणे पोचलेले आहेत आणि या ठिकाणी पूर्ण माहोल जो आहे तो एकदम सांस्कृतिक असा माहोल झालेला आपल्याला दिसतोय आणि नजर जाईल तिकडे आपले आदिवासी बांधव आणि भगिनी दिसत आहेत आणि जो तो आपला नाच करण्यासाठी, आपली संस्कृती प्रदर्शित करण्यासाठी व्यस्त झालेले असे आपल्याला दिसत आहे.
कालपासून आपण महासंमेलनामध्ये फिरतोय आणि आपल्या पालघरकर खूप कमी आपल्याला दिसले, पण पालघरकर जाऊ द्या, माझ्या तालुक्यातील म्हणजे तलासरीतील एक दादा आपले सबस्क्रायबर भेटलेत. सो दादा, तालुका विक्रमगड, सॉरी विक्रमगड, कुंजे विक्रमगड, कुंजे, भोईरपडा, रमेश कुरा. तो थँक्यू. आणि किती जण आहेत तुम्ही? आम्ही 47 जण आहेत. 47 जण. पूर्ण हा आदिवासी महासंमेलन बघून तुम्हाला काय वाटतं? एकदम भारी वाटतं. असा दरवर्षी हा 32वा कार्यक्रम आहे आदिवासी एकता परिषद. तर व्यवस्थित असा दरवर्षी झालाच पाहिजे आणि आदिवासी समाजाला याची प्रेरणादायक असा कार्यक्रम आहे आणि याच्यातून आपण शिकण्यासारखं भरपूर आहे आणि प्रत्येक आदिवासी माणसाने यावं आणि याची विचारधारा घ्यावी असं आपल्याला वाटतं. नक्की. तर खूप छान. तुम्ही आजपर्यंत कधी या महासंमेलनामध्ये आले नसाल तर येणाऱ्या पुढच्या महासंमेलनामध्ये तरी नक्की आणि विविध अशा गोष्टी या संमेलनातून तुम्ही शिकून जा आणि आपल्या जीवनात उतरवा. नक्की तुम्ही तुमच्या जीवनात खूप पुढे जा. धन्यवाद. थँक्यू. हमारे साथ एक भाई जुड़े हुए हैं. तो भाई, आप कहाँ से हो और ये सम्मेलन में आके आपको कैसा लग रहा है? जोहार, जय भील प्रदेश, जय आदिवासी, लाल सलाम. मैं डॉक्टर जिमी भूरिया, झाबुआ जिले के कालीगढ़ तहसील से हूँ. मैं डॉक्टर हूँ, एक फिजिशियन, और मैं इस आदिवासी महासम्मेलन में पिछले साल से जुड़ा हूँ. मुझे नहीं पता था, पर सिलवासा में था. बहुत अच्छा लगा यहाँ के हमको, और आज हम यहाँ हैं महाराष्ट्र में. तो यहाँ की भिन्न भिन्न जनजाति, यहाँ की वेशभूषा, यहाँ की सुंदर कलाएं, नृत्य, और अपने क्या बोलना चाहिए वाद्य यंत्र देख के और सबसे मिल के बहुत अच्छा लगा. आज मेरे को एक चीज मैंने नोटिस करी, अपने आदिवासी समाज यहाँ पैर रखने की जगह नहीं है अभी यहाँ पे, पर फिर भी यहाँ पे दंगा लड़ाई के लिए एकता का संदेश दिया हमारे आदिवासी समाज में. हर वर्ग के पूरे देश के आदिवासी हमारे यहाँ पे सम्मेलन में आए हैं और हम चाहते हैं ऐसे कैसे अगला जहाँ भी सम्मेलन सब एकजुटता से रहे और मजबूती से आवाज उठाए अपने आदिवासी हक और अधिकार के लिए. अपने आदिवासी, हमारे मध्य प्रदेश में हमारे आदिवासियों को मार के 5 फीट 10 फीट गड्ढे में गाड़ दिया था. तो इसी चीज की आवाज हम उठाने के लिए आए हैं. यहाँ पे सब एकता हुआ है और हमारा सभी लोगों भाई खुशी उल्लास से ये आप देख सकते हो उल्लास मना रहे हैं आदिवासी. यहाँ दिन तो से यहाँ पे डीजे आधुनिक वस्तुएं कुछ नहीं है. यहाँ ओनली आधुनिक वस्तुएं ना के हमारे आदिवासी समाज के वाद्य यंत्र पौराणिक हजारों सालों वर्षों से चले आ रहे हैं. तो जोहार, जय आदिवासी, जय भील प्रदेश. मैं डॉक्टर जिमी भूरिया, मध्य प्रदेश, झाबुआ जिले से, अमर शहीद चंद्रशेखर आजाद की भूमि से. जोहार, जय आदिवासी, लाल सलाम.